चमत्कार असेच नाही घडत, त्यामागे विज्ञान आहे. चमत्काराला नमस्कार होतो, जाणीवेला होत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी जे केले ते निवृत्तीनाथांनाही करता आले असते. एक आत्मा दुसऱ्या आत्म्याची भाषा बोलतो. हे ज्ञान गणिनाथांकडून निवृत्तीनाथांना प्राप्त झाले. त्यांनी तेच ज्ञान आपल्या भावंडांना दिले. आईबाप नसलेले, नातेवाईक रुसलेले व समाजाने वालीत टाकलेले असे हे अनाथ. म्हणून मी म्हणालो, आधी अनाथ व्हा. निसर्गाकडून शिकवण घेत ईश्वर नामाने सनाथ झालेली ही भावंड खापरावर ही भाकरी भाजता आली असती, पण समाजाने दिलेल्या वागणुकीचा चटका दाबून ठेवण्यासारखा नव्हता. त्याच त्यांचं शरीर आतून जलत होतं. ती आग इथे उपयोगी आणली. आम्हाला साधा ताप आला तरी मनस्ताप होतो. समाजाने दिलेल्या वागणुकीचा चटका किती सहन करणार? रागाने डोळे लाल करणारे खूप भेटतील, पण रागावर नियंत्रण करून त्याचा सदुपयोग करणारे म्हणजे चमत्कारी पुरुष नव्हे. माणसं, समाज कोणाला कसा त्रास देतील सांगता येत नाही. प्रत्येकाला नमस्कार दंडवत करणारे महाराज कधी सिद्धीच्या मागे लागले नाही, पण एकदा चुकून त्यांच्या हातातून मूर्त देहात जीव आला व संपूर्ण गाव त्यांच्या मागे लागले. शेवटी एकनाथ महाराजांनी त्यांना समाधी घेण्याचा सल्ला दिला व स्वतःही समाधी घेतली. सत्पुरुष विद्येच्या मागे लागत नाही, रिद्धी सिद्धीच त्यांच्या बरोबर असते. हल्ली सर्वांना पैसा हवा. पैसा काळाची गरज असली तरी समाधान झाले पाहिजे. समाधान भेटत नसेल तर लक्ष्मी प्राप्ती करून घेणारे व देणारे उपाय सांगत फिरतच आहेत. कर भरा तो हो भरा. रामाला शिवाभिषेक करायचे होते. कार्य सिद्धीस नेण्यासाठी रावणाला बोलावणे गेले. शिव आव्हान कशासाठी? तर रावणावर विजय व्हावा. शिव आव्हान कशासाठी? तर रावणावर विजय मिळावा. म्हणून शत्रूचे भले करून देणारा हा पुरोहित त्रिकालज्ञानी, ज्याला माहित होते वंश संपणार, पण शिवभक्त रावण त्याने आपली भक्ती कमी पडू दिली नाही. आशीर्वाद आहे जा कार्यसिद्धीस जाईल. तशी निस्वार्थ मन लागतात. चमत्कार येथेही करता आला असता. रावण मायावी होता, पण भक्ती पुढे चमत्कार नाही. 1 रुपया दोगे तो वो 10 देगा. पैसा भेटावा म्हणून पैसे देऊ नये. जे पैसे आहे ते सत्कर्मी लागावे म्हणून दान धर्म करावा. इंद्राने कर्णाकडून कवच कुंडले घेतले, पण त्याला स्वर्गात जाता येत नव्हते. कर्णाला काहीतरी द्या अशी आकाशवाणी झाली. कर्णाला काहीही मागता आले असते, पण दान देताना फळाची आशा ठेवायची नसते. आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवा. आपल्या कर्मानुसार देव फल देणार. 1-2 दिवसात चमत्कार होत नाही. जसे एका दिवसाच्या अभ्यासाने विद्यार्थी पास होत नाही. सकाळी मंत्र ऐकल्याने संध्याकाळी लाभ होणार असे सांगणारे लाभार्थी आम्ही पाहिले. अंगठी, धागे दोरे विकत घ्या. रॉटरी लागली समजा. ह्यांचा धंदा चांगला चालतो. चमत्कार होतो का? पाहणारे भरपूर आहे. ज्यांना उघड्या डोळ्यांनी जे पाहता येत नाही ते बंद डोळ्यांनी काय पाहणार? बालपणापासून कृष्णाला पाहणाऱ्या अर्जुनाला कृष्णाचे स्वरूप पाहण्यासाठी युद्धभूमीवर येऊन दूरदृष्टी घ्यावी लागली. तेव्हा विश्वरूपाचे दर्शन झाले. कलियुगात आयुष्य कमी आहे म्हणून फलप्राप्ती लवकर होते, पण चमत्कार करणाऱ्यांच्या नादी लागू नका. त्याने तुमचे भले होणार नाही. प्रत्येक विद्येची देवता वेगळी असते. तिचे कार्य झाले की ती निघून जाते. आपले कर्म तराजूवर ठेवले आहे. तराजूचे पारडे जिथे जड होईल ते फल भोगावे लागेल. झाड लगेच फल देत नाही. कल्पवृक्ष बाहेर कोठे शोधू नका, तो मनात असतो. इच्छा झाली तर ती पूर्ण करून घेण्यासाठी मांत्रिक तांत्रिक लागत नाही. स्वबलावर ती पूर्ण करून घ्या. प्रत्येक अक्षर मंत्र आहे. कोणत्याही अक्षराचा रोज जप करा. मेहनत घ्या. कार्य सिद्धीत जाईल. एकलव्याने गुरुमूर्ती उभारूनच अभ्यास केला. कांदा मुला भाजी अवघी विठाई माझी.
काय चमत्कार आहे, काय चमत्कार आहे. कांदा मुला त्याग करा सांगणारे व कांदा मुलात देव पाहणारे. अनेक असे शब्द आहेत ज्यांचा काहींनी त्याग केला तर काहींनी त्याचा वापर केला. आयुष्याच्या रथाची दोरी भगवंतांकडे आहे. त्यांनाच हा रथ चालवू द्या आणि स्वतः आनंद घ्या. चमत्कार काय होतच राहतील. हरिओम सत.